तुमचा ऑडिओ बंद करावा लागेल. हां, नमस्कार. आज आपण थोडा चालू असणाऱ्या विषयांपासून वेगळा असणारा समास पाहणार आहोत. समर्थाने आपल्या जीवनाला चंचल नदीचं एक रूपक घेतलं आहे आणि त्या रूपकाचा अर्थ आपण समजावून घेणार आहोत. गेले काही दिवस आपण महंत कसा असावा, समर्थांचं राजकारण म्हणजे काय, नेता कसा असावा, नीतिमूल्यांनी कसं वागावं, समाजाचं नेतृत्व घेण्यासाठी कोणते गुण असायला हवेत, किंवा समाज आपला सवयला हवा असेल, लोकसंग्रह वाढवायला हवा असेल तर आपण लोकांच्या सगळ्या गुणदोषांसह लोकांना कसं सामावून घेतलं गेलं पाहिजे, लोकांच्या चुकासुद्धा आपण आपल्याकडे कशा घेतल्या पाहिजेत वगैरे विषयांबद्दल खूप समजून घेतलं. आता या सगळ्याचा उपयोग काय असा प्रश्न कदाचित समर्थांना या महंताला सांगावासा वाटला असेल, म्हणून पटकन त्यांनी या विषयामध्ये आपलं जे मूळ नरदेहाचं इप्सित आहे, जे काही आपल्याला मिळवायचं आहे त्याच्याकडे पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून दिली की आपल्याला जायचं आहे ईश्वरापर्यंत. हे सगळं ठीक आहे, आपण नरदेह घेऊन आलो आहे, या सगळ्या देशामध्ये, समाजामध्ये, पृथ्वीवरती सर्वांना आपलंसं करायचं आहे, नेतृत्व करायचं आहे, चांगल्या गोष्टी सगळ्यांकडे घ्यायचं आहे, पुण्यसंपादन करायचं आहे, सगळं सगळं बरोबर आहे. पण या शेवटी याचं जे ध्येय आहे ते काय आहे, तर नरदेहाचं ध्येय एकमेव आहे ईश्वराला ओळखणं. आणि म्हणून पुन्हा एकदा या समासामध्ये आपल्याला चंचल नदीचं रूपक घेतलं समर्थांनी. आणि त्या चंचल नदीच्या निमित्तानं, नदी आणि चंचल हे काय म्हणजे जरी विशेषण म्हणून समर्थांनी वापरलं असलं तरी नदी सारखी वाहती आहे, त्यामुळे स्वाभाविकच ती चंचलच आहे, ती काही स्थिर नाही. आणि असं आपलं जीवन पण तसंच आहे हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे, पण एका वेगळ्या पद्धतीनं. आणि मग ती नदी जशी समुद्राला मिळते तसं आपलं जीवन जे आहे ते अखेरीला ईश्वरापर्यंत पोचलं पाहिजे. आणि तो प्रवास जो आहे तो प्रवास नदीसारखाच कसा आहे ते आपल्याला या समासात समर्थांनी समजावून सांगितलेलं आहे. पावलोपावली आपल्याला माऊलींची आठवण होते, कारण माऊली असे दृष्टांत देतात, दाखले देतात, रूपकं घेतात आणि आपल्याला इतका कठीण असणारा विषय इतका सहज समजावून सांगतात. तसं यामध्ये दिसेल. आपल्याला लक्षात येईल की आपण असं आपल्याकडे पद्धत आहे की ऋषींचं कुळ आणि नदीचं मूळ शोधायला जाऊ नये, पण तरीसुद्धा आपण अगदी सामान्य नाही पण गंगोत्रीच्या पुढे जिथे गोमुख आहे गंगा नदीचा, जिथे अगदी बर्फाच्छादित सगळा हिमालय पर्वताचे सगळे हे आहे, त्याच्यातून एक छोटा प्रवाह गंगेचा जिथे निघतो ज्याला गोमुख म्हणतात, तिथपर्यंत माणूस जातो. आणि मग त्याच्या पलीकडे मात्र नाही, त्याच्या पलीकडे सगळ्या बर्फाच्छादित डोंगरच आहे. आता आणखीन पुढे काय आहे तर नाही, तर तिथून त्या संबंध अशा बर्फाच्छादित त्या सगळ्या ह्याच्यातून एक छोटासा प्रवाह येतो आणि मग पुढे तो कसा गंगा म्हणून जिला जागोजाग आपण वेगवेगळ्या नावाने संबोधतो आणि मग ती ह्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तिथपर्यंतचा सगळा जो गंगेचा प्रवाह आहे तो जसा आज आपण सहजपणानं डोळ्यांनी पाहू शकतो, पण ती नदी कशी आहे तर ती चंचल आहे. तसा आपला जीवनप्रवाह सुरुवातीपासून ईश्वरापर्यंतचा कसा चाललेला आहे तो आपल्याला पाहायचा आहे. आता नदी म्हटली की ती पर्वतातून उगम पावते म्हणून आपण म्हणू शकतो. आपल्या या जो जीवनप्रवाहाचं वर्णन केलं आहे त्यांनी असं म्हटलं आहे की हा सगळा जीवन म्हणजे फक्त आता पिंडापुरता नाही बरं का विचार करायचा आहे, ब्रह्मांडाचा विचार करायचा आहे, विश्व कसं निर्माण झालं याचा पण एकीकडे आपल्याला विचार करायचा आहे. तर त्यांनी सांगितलं की हे जे निश्चळ परब्रह्मरूप आहे त्याच्यातून ती मूळ माया नदी वाहते. म्हणजे जशा एखाद्या पर्वतातून गंगेचा प्रवाह आता म्हटलं तसा बाहेर येतो आणि तिथे ते उगमस्थान गंगेचं असं आपण म्हणतो, तसं या निश्चल परब्रह्मातून मूळ माया येते. आता होतं असं की तो जो गंगेचा प्रवाह आहे तो छोटासा का होईना पण दृश्य आहे, आपल्याला दिसतो आहे. ही मूळ माया जी आहे ना त्या मूळ मायेला नदी म्हटलं आहे, पण त्या मूळ मायेच्या नदीचा म्हणजे नदीरूपी ती मूळ माया जी आहे त्या मूळ मायेला प्रवाह दिसत नाही बरं का, ती मूळ मायामध्ये अदृश्य आहे. पर्वतातून वाहायला सुरुवात झालेला तो गंगेचा ओघ आहे
आपण गंगा म्हणजे एक उदाहरण म्हणून गंगा घेतलं. सगळ्याच नद्या जिथून उगमस्थानी जिथे आहेत तिथे त्यांचा प्रवाह लहान असतो, पण दृश्य स्वरूपात असतो, तो दिसतो आणि मग पुढे पुढे त्याचा जो प्रवाह आहे त्याचं जे काही पुढे घडणार आहे ते आपण पाहणारच आहोत. पण या निश्चळ असणाऱ्या परब्रह्माकडून ही मूळ माया पण अदृश्य अशी ती वाहते. आता होतं असं की ह्या पण नदीनी माणूस उद्धरून जाणार आहे, खरोखरच आहे. या गंगेचा विचार केला नुसता तर गंगेच्या दोन्ही बाजूच्या लोकांचं जीवन समृद्ध गंगेमुळे झालं आहे. आणि तुम्ही आम्ही सुद्धा त्या गंगा नदीच्या पाण्यावर दोन्ही बाजूनी जे काही समृद्धी आहे त्या समृद्धीचा आपण उपभोग होतो. त्यामुळे एका अर्थाने बरोबरच आहे की त्या गंगेच्या स्मरणाने किंवा गंगेच्या या पाण्याच्या मुळे समृद्ध भारताने आपलं जीवन पण समृद्ध केलेलं आहे. आता हा झाला गंगेच्या दृश्य प्रवाहाचा आपला अनुभव. आता आपण जे पाहणार आहोत ते निश्चळ परब्रह्मातून ती जी काही मूळ माया आहे ती अदृश्य आहे, पण तिचाही अखंड प्रवाह वाहतो आहे. सूक्ष्म आहे, अदृश्य आहे, त्या परब्रह्माकडून आलेली आहे, म्हणजे स्थूलाकडून दृश्याकडे येते आहे, वाहत आहे, दिसत नाही आहे. आणि तिचंही जसं आत्ता म्हटलं की दोन्ही बाजू समृद्ध झाली आहेत किंवा आपलं जीवन समृद्ध केलं आहे गंगेने, तसं या मूळ मायेने आपलंही जीवन समृद्ध केलेलं आहे. आपणही समृद्ध झालेलो आहोत. हा त्या दोन याच्यातला जो काही कॉमन फॅक्टर आहे तो आपल्याला असा लक्षात येईल. आता हे चंचल नदीचं निरूपण म्हणजे काय म्हणायचं, हिला म्हणजे ब्रह्मातून निर्माण झालेल्या हिला का बरं नदी म्हणताय मूळ मायेला ते आपल्याला कळेल. आता म्हटलं तसं की मूळ मायेचा जो प्रवाह आहे तो अदृश्य आहे. अदृश्याकडून दृश्याकडे किंवा आपण म्हणू सूक्ष्माकडून स्थूलाकडे असा तिचा प्रवाह आहे. स्थूल म्हणजे काय, आता दिसतंय ना, दृश्य जग आपल्याला दिसतंय ना, ते दृश्य जग आलं कुठून असा जर विचार केला तर त्या मूळ मायेकडून, म्हणजे परब्रह्माकडून मूळ मायाकडून हे दृश्य जग, तर सूक्ष्माकडून स्थूलाकडे आलं. किंवा जे अव्यक्त होतं, अदृश्य होतं, त्या अदृश्याकडून दृश्याकडे आलं, अव्यक्ताकडून व्यक्ताकडे आलं असं आपण म्हणू, किंवा ब्रह्माकडून मायेकडे आलं, काही म्हणा, अर्थ तोच आहे. तर असा तिचा प्रवाह आहे. याला एका अर्थाने आपण असं म्हणूया की हे सगळं काय आहे, दृश्य स्वरूपाने दिसणारं आहे, पण कुठून आलं ते आपल्याला सांगता येणार नाही. प्रत्येक जीव प्राणी जो आहे त्याची असं म्हणू की जी वृत्ती असते ना ती अदृश्य असते, ती कुठेतरी कशातही तरी त्याच्या ह्यानी व्यक्त होते. तसं आहे सगळ्या माणसांचं असंच आहे की ती प्रवाहाबरोबर वाहतं, जसा प्रवाह येईल, जसं वाट दिसेल तसा माणूस वाहतो. आता या सगळ्या सजीवन प्रवाहाचा आपल्याला नीट विचार करायचा आहे. तसं म्हटलं तर व्यक्ती कशा, तर सत्वरजतम हे सगळे गुण व्यक्तिपरत्वे असतात. जसा जसा कोणता सत्वरजतम पैकी कोणता अधिक असेल त्याप्रमाणे एखादा रागीट माणूस असेल तर आपण म्हणतो की ह्याचा तमोगुण जास्त झालेला आहे. किंवा अगदी शांत सहनशील असेल कितीही त्याला तरी तो शांतपणाला जर घेणार असेल तर आपण म्हणू की याचा सत्वगुण जास्त आहे. हे असं वागणुकीतून वृत्ती माणसाची कळते. आता आपल्याला लावायचं आहे गंगेच्या ओघाकडे, म्हणजे नदीच्या प्रवाहाशी जोडून घ्यायचं आहे. आपण दोन्हीकडून लक्षात घेऊया. मूळ माया जी आहे, थोडं ना असं होईल की तुम्ही पण बेलसऱ्यांच्या दासबोधातला हा समास कदाचित वाचून येत असाल कोणी कोणी, तर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा आपण त्या समासाची प्रस्तावना वाचतो ना, तर प्रस्तावनेमध्ये या समासात काय दिलं आहे ते थोडक्यामध्ये सांगितलेलं असतं. पण ती प्रस्तावना वाचतो तेव्हा आपल्याला ना उलगडा होत नाही काही. ठीक आहे, शब्द म्हणून आपण ते वाचतो आणि मग असं वाटतं जाऊ दे संबंध समास वाचू ना, तेव्हा आपल्याला कळेल म्हणून आपण ते थोडंसं वाचतो आणि सोडून देतो. त्या प्रस्तावनेमध्ये बाबांनी म्हणजे बेलसरी बाबांनी असं म्हटलं आहे की ही ना मूळ माया ही परब्रह्माची एक शक्ती आहे. अनेक शक्ती आहेत, त्या शक्तीपैकी एक शक्ती आहे, पण विलक्षण आहे. मूळ परब्रह्माची ही जी मूळ माया आहे, म्हणजे जिच्यामुळे हे सगळं जग आपल्याला दिसत आहे, ती एक विलक्षण शक्ती आहे. आता तिचं जे स्वरूप आहे, म्हणजे त्या मूळ मायेचं जे स्वरूप आहे ते सूक्ष्म आहे, निर्मळ आहे, पवित्र आहे, सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि
सूक्ष्म आहे, म्हणजे बारकाईनं ते सगळं मतीच्या रूपाने हे जग जायला ते पण आपल्याला दिसेल. आता जसं मी म्हटलं की माणूस कसा असेल तसा तो त्याच्या वृत्ती त्याच्या वागणुकीतून कळतात. तो सात्विक आहे का तमोगुणी आहे का काय आहे ते कळतं. तसं या मूळ मायेचं पण आहे. ती विलक्षण शक्ती आहे, तिच्यातून आपल्याला कळतं हे सगळं जग. तिचं जे जर का ती हे असेल तर ते सगळं जग आपल्याला पवित्र होऊन जातं. म्हणजे हे सगळं जग चालविणारी एक शक्ती आहे. मूळ माया ही परब्रह्माची एक विलक्षण शक्ती आहे आणि ती सगळी शक्ती हे जग चालवते. स्थूलाकडे जाणारी आहे. आणि स्वाभाविकच काय होतं, पिंडाचं उदाहरण घेतलं की आपल्याला ब्रह्मांडाचं लावता येतं. म्हणून फक्त आपण सत्वरजतम आपले कमी जास्त असले तर आपण कसं वागतो, कशी आपली वृत्ती असते, कसं आपल्या वागणुकीतून तो आपला गुण दिसतो हे आपल्याला कळतं. पण आता स्थूलाकडे जाणारी आपली जी वृत्ती आहे ती काही वेळा असं होतं की विरून जाते. म्हणजे आता हे जे आहे ना, उलटा प्रवास जर करायचा म्हटला ना, तर ह्या मूळमायेने हे सगळं दृश्यजग फसवाय. मग आपण मूळमाये कुठून आली तर परब्रह्माकडे, त्या परब्रह्माकडे जाणार आहोत. ह्याला इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, ओन्ली डेड फिश स्विम्स विथ द करंट. मासे जे असतात त्या माशांना प्रवाहाच्या विरुद्ध जायची ताकद असते. जिवंत मासे हे असं काम करतात. जे डेड आहेत ते प्रवाहाबरोबर जातात. आता पहा, जी माणसं अशा पद्धतीने शोध घ्यायला जातात सूक्ष्माकडे, ते काय करतात, प्रवाहाच्या उलट दिशेत जातात. म्हणजे ह्या दृश्य जगाकडे न पाहता हे दृश्य जग कोणी निर्माण केलं, मूळमायेने. ही मूळमाया कुठून, ब्रह्माकडून आली. असं त्या उलटीकडे जातात आणि त्या परब्रह्मापर्यंत पोचतात. हा आता झाला म्हणजे रिझल्टचा भाग. आता हे कसं नेमकं होतं ते आपण पाहणार आहोत. काही जे असतात ती प्रवाहामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कुठून आलं काय आलं, जसं चाललं आहे तसं चालू द्यायचं अशी असतात. प्रवाहाबरोबर जाणारी असतात. बहुतांशी सगळी मंडळी अशीच असतात की जसं जग चाललं आहे तसं चालू द्यायचं, प्रवाहाच्या विरुद्ध जाणं. काही फार थोडी माणसं असतात की ते अशी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन पाहतात काय येते. म्हणजे नदीच्या उगमाच्या पलीकडे काय आहे, गोमुखाच्याही पलीकडे जावं, आणखीन इथे काय आहे असं पाहणारी असतात. खास ट्रेकिंग करणारी, धोका पत्करणारी, असं प्रवास करणारी जी असतात ती जातात, उलट दिशेनं प्रवास करतात. त्याच्याही पलीकडे काय आहे असं पाहतात. आणि मग लक्षात येतं की अरे नदीच्या पलीकडे जिथे गोमुख आहे त्याच्या पलीकडे आणि आता काही नाहीच आहे असा अनुभव येतो. आणि मग असा तो शोध थांबतो. असं जे आहे ना, म्हणजे आता व्यवहारातल्या या नदीच्या प्रवाहाच्या मुळाशी जायचं, त्याच्याही पलीकडे जायचं, आता तिथे काही नाही म्हणायचं. त्याला शब्द वापरला आहे वृत्तीशून्य. म्हणजे आता पलीकडे आणखीन काही नाही आहे. आता भगवंताचा विचार केला तर वृत्तीशून्य या समासामध्ये शब्द आला आहे, वृत्तीशून्य योगेश्वर. आता पलीकडे काही नाही, पलीकडे ब्रह्मच. आता हा जो जीवन प्रवाह आहे त्या जीवन प्रवाहाच्या पलीकडे आपण कुठून आलो, मग आपण या दृश्य जगात आलो. दृश्य जग कुठून आलं, मूळमायेतून. मूळमाया कुठून आली, ब्रह्मातून. ब्रह्माच्या पलीकडे काय, काही नाही आहे. तिथे वृत्तीशून्य झाले. तिथे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र शिवजभूती ध्रुवा नितिर्मतिर्मम. हा जो योगेश्वर कृष्ण आहे, वृत्तीशून्य योगेश्वर, त्याची भेट त्या ठिकाणी होते. असा खरा म्हणजे हा विचार. आता हे सगळं जे थोडक्यात आपल्याला सांगितलं त्याचा विचार समर्थांनी या काहीतरी 22 ओव्या आपल्या समासात आहे त्या 22 ओव्यांमध्ये छानपैकी समजून दिल्या. आणि वाचायला लागलं की असं वाटतं की अरे हे तर आपण एखाद्या नदीच्या प्रवाहाबद्दल बोलतो आहे आणि त्या नदीच्या प्रवाहाचाच विचार इथे केलेला आहे. सुरुवातीला मी काही शब्द आपल्याला सांगणार आहे. सगळे शब्द ते आपल्या परिचयाचे आहेत, पण आता ते लावायचे आहेत आपल्या जीवन प्रवाहाला आणि त्यामुळे ते शब्द आपण थोडेसे लक्षात ठेवायचे. समर्थांचे एक अनंतराव रामदासी म्हणून शिष्य होते. या अनंतराव रामदास यांनी दासायन नावाचा ग्रंथ लिहिला आहे आणि त्याच्यामध्ये हे चंचल नदीच्या निरूपणाबद्दल लिहिताना त्यांनी या समासातल्या 3 ते 7 या ज्या 4 ओव्या आहेत, या 4 ओव्यांमध्ये सगळी नदीच्या प्रवाहामध्ये आपल्याला परिचित असणारी नावं आली आहेत. म्हणजे काय, तर नदीची वळणं असतात. नदी कशी सरळली ना, नदी वळणं घेत घेत जसा उतार मिळतो तशी जाते. तर ती वळणं म्हणजे काय, थोडं लक्षात ठेवायचं. हां, तर नदीची वळणं म्हणजे काय, आपल्या देहाला जो अहंकार आहे ती म्हणजे नदीची वळणं आहे. आता ते सगळं आपण जोडणार आहोत नंतर, म्हणजे समर्थाने जोडलेलं समजून घेणार आहोत. नदीमध्ये भोवरे असतात, गोल असं पाणी भरताना दिसतं. सगळ्याचा अर्थ आपल्या आनंदराव रामदासींनी सांगितलेला आहे. तर हे जे भोवरे असतात म्हणजे काय असतं, तर आपल्या जीवनामध्ये
जे विषय येतात त्या विषयांची आपल्याला कामं, जे दिसलं नवीन की आपल्याला हवंसं वाटतं ना, त्या विषयांची जी कामं नाही ते आपल्या जीवनात येणारे भोवरे आहेत. नदीच्या मध्येच कुठेतरी अशा ना गरम पाण्याच्या उकळ्या फुटतात. आपण हिमालयात जे कोणी गेलो असतो तेव्हा आपल्याला अनेक ठिकाणी असं दिसतं की लोक पुरचुंडीत तांदूळ बांधतात आणि ती त्या गरम पाण्यात हे करतात आणि थोडं एक अर्ध्या तासाभरात आपल्याला कळतं की अरे त्याच्यात भात शिजून झाला आहे, किंवा पुरचुंडीत बटाटे ठेवतात आणि ते त्याच्यात टाकतात. आम्ही गेलो होतो मत्ती कोचर म्हणून एक जागा होती, त्या ठिकाणी असा उकळ्या म्हणजे गरम पाणी, मध्येच गरम पाण्याचा झरा होता. लोक स्नान पण जे करत होते आणि असे वस्तू उकडून पण काढत होते. सबंध थंडगार बर्फाचं गार पाणी आणि मध्येच असा उकळ्या. आता याचा अर्थ काय? आपल्या जीवन गंगा जी आहे ना, आपला जीवन प्रवाह जो आहे ना, काय आपला 70-75-80 वर्ष जन्मापासून अखेरपर्यंत जो आहे, त्याच्यामध्ये क्रोध नावाच्या उकळ्या आपल्याला येतात. काय शब्द वापरले बघा, नदीचा प्रवाह, नदीमध्ये असणाऱ्या मधूनच येणाऱ्या उकळ्या, त्या म्हणजे आपल्याला येणारा क्रोध. नदीमध्ये मोठ्या लाटा येतात. उंचावरून एकदम खाली जर नदीचा प्रवाहात असेल तर अशा मोठ्या तरंग लाटा येतात. तो म्हणजे आपल्याला येणारा लोभ आहे. हे हवं वाटतं, ते हवं वाटतं, दुसऱ्याकडे बघितलं की अरे वा तिच्याकडे आहे, माझ्याकडे पण असायला हवं असं वाटतं. त्या मोठ्या मोठ्या लाटा येतात, तरंग येतात, तो लोभ आहे. खूप मोठं येतं त्याला मत्सर म्हणायचं. मध्येच काय होतं, या नदीच्या पायात एखादा खडक येतो आणि मग तो खूप मोठा खडक असेल तर ते पाणी असं दुभंगतं आणि त्या खडकाच्या दोन्ही बाजारी पुढे जातं. येणारी जी नदीचा प्रवाह जो आहे तो प्रवाह असा 2 ठिकाणी दुभंगतो. मधल्या खडकाच्या दोन्ही बाजूनी जातं. कधी कधी तो खडक लहान असेल तो भरून येतं. तर अशा जेव्हा धारा दुभंगतात तर तो म्हणे संसारामध्ये अशा ज्या काही अडचणी येतात आणि त्या संसारातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी म्हणजे शोक ज्याला म्हणूया, शोकाच्या जागा प्रपंचामध्ये संसारामध्ये येतात. दुःखाच्या ज्या गोष्टी असतात तो म्हणजे तो खडक आहे. काही वेळा दुरून आपल्याला असं वाटतं की त्या ठिकाणी पाण्याचा ओघ आहे आणि प्रत्यक्ष जवळ जातो त्या दिसत नाही, ज्याला आपल्याकडे आपण मृगजळ असं म्हणतो. हे मृगजळ म्हणजे आपल्या संसारामध्ये, आपल्या प्रपंचामध्ये, आपल्या जीवनामध्ये येणारं अज्ञान आहे. नसतंच ते, पण आपल्याला आहे असं वाटतं. त्याच्यानंतर काही वेळा नदीच्या ह्याच्यामध्ये धबधबे दिसतात आणि मग ते जे मोठे मोठे धबधबे असतात ते म्हणजे काय तर म्हणे विषयसागर. मग असे आपण पाहिलं की भोवरे असतात ते ठीक आहे, छोटे छोटे विषय असतात. आता हे धबाधबा मोठ्या प्रमाणावर पाण्याचा ओघ येतो, तो म्हणजे विषय विकार आपले असतात. नंतर खळखळा नदी वाहते, की आवाज येतो पाण्याचा, तो नदीचा खळखळाट जो आहे तो म्हणजे भय आहे. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या भीतीच्या ज्या गोष्टी आहेत तो म्हणजे आपल्या खळखळाट आहे नदीचा. एखादा ओहोळ असतो, उतार मिळाला तर पाणी थोडं ह्या बाजू जातं, थोडं ह्या बाजू जातं आणि मग असे छोटे छोटे ओहोळ तयार होतात. हे ओहोळ म्हणजे काय आहे म्हणे, गंमत वाटेल आपल्याला ऐकताना, आळस. आपल्याला येणारा आळस आहे तो म्हणजे हे नदीचे ओहोळ आहेत. पाणी उडतं मध्येच, असं कारंजासारखं नदीचं पाणी येत असतं आणि असं कुठंतरी असं ते खडकावर पडतं आणि एकदम तुषार उडतात. असं जे पाणी उडणं असतं ते म्हणजे आपल्या मनात येणारे संकल्प विकल्प आहेत. असं असावं, असं नसावं, हे हवं, ते हवं, असे जे आपले विचारसारखे पालटत असतात ते संकल्प विकल्प म्हणजे आपल्या ह्या नदीमध्ये येणारे हे अशा कारंजासारखं पाणी उडणं आहे. त्यानंतर एक प्रवाह असतो पाण्याचा, ते जे काही सहज पाणी वाहत असतं नदीचं, ती जागा जर आपण पाहिली तर ते आपलं संचित क्रियमान प्रारब्ध, तो जो ओघ आहे तो काय तर आपल्या जीवनामध्ये जे काही ठरलेलं आहे त्याप्रमाणे होत असणाऱ्या सगळ्या आपल्या गोष्टी आहेत. काही ठिकाणी नदीच्या पाण्यावरती आपल्याला फेस दिसतो. ह्या फेस म्हणजे त्याचा अर्थ ते लावला की त्या आपल्या मनातल्या असणाऱ्या दुर्वासना आहेत, वाईट विचार, आपल्याबद्दल नाही पण लोकांबद्दल असं दुष्टपणाने आपल्या मनात येणारे जे वाईट विचार आहेत त्याला म्हणायचं तो पाण्यावर आलेला फेस. पाणी हेलकावे खात असतं, त्याला म्हणायचं जन्ममरणाचे झोके घेतोय. पुरामध्ये काही वेळेला असं पाण्यामधून काही कचरा वाहून येतो, पालापाचोळा पडलेला असतो आणि तो पाण्याच्या प्रवाहावर वाहून येतो आणि मग तो कडेला जाऊन साचतो. ते जे आहे त्याला म्हणायचं आपली पाखंडी मतं. आपल्याला घरामध्ये बऱ्याचदा मुलांकडून ऐकायला, आई तुमच्या वेळेचं आम्हाला काही सांगू नका, आपण काही सांगायला गेलो ना तर तुमच्या वेळेस म्हणजे तुमची मतं वेगळी आहेत, आत्ता त्या मतं आम्हाला सांगू नका असं जे असतं. तर अशी जी आता कालबाह्य झालेली आपली जी काही मतं आहेत त्याला म्हणायचं की हा कचरा जो वाहून आलेला आहे तो बाजूला पडतो, कोणी त्याला विचारत नाही आणि तशी आपली मतं असतात.
नदीमध्ये काही वेळा ओंडके वाहून येतात, कुठेतरी झाड पडतं, फांदी पडते आणि मग ते वाहत वाहत नदीच्या पाण्याबरोबर एखादा ओंडका येतो. हे नदीतले ओंडके समर्थ म्हणतात मूर्ख लोक. नदीतले ओंडके जसं नदीचा वाहेल तसं पण त्याला काही नसतं, काही ध्येय नाही, कुठे जायचं आहे काही पाणी नाही, तसा तो ओंडका जातो. म्हणून त्यांना म्हटलं आहे की नदीतले ओंडके म्हणजे मूर्ख लोक आहेत. एखादा दगड आहे तो पडतो मूर्खच आहे, कारण तो ठोंब्या हालतच नाही, तो तिथेच राहतो. त्यामुळे ओंडका मूर्ख, तो नदीतला असला दगड आहे तो पडतो मूर्ख. खडक आहे ती निर्दय माणसं, आणि जे खळगे आहेत ते मात्र पाणी तिथे साठून राहतं ना, त्यामुळे ते मात्र आप्तइष्ट मित्र. अशा पद्धतीनं या नदीच्या सगळ्या गोष्टींचा अर्थ या अनंतदास रामदासी यांनी लावला आहे. त्या 3 ते 7 ओव्या जेव्हा आपण वाचू तेव्हा आपल्याला ह्या सगळ्याचं उलगडा होईल की अरे खरंच हे असं आहे वाटतं. पहिल्या 2 ओव्यांमध्ये आपण वाहणारी जी गंगा आहे, म्हणजे जी आपण पाहू शकतो ती गंगा, आणि आपली जीवन प्रवाहाची न दिसणारी गंगा, याची तुलना आपण मनोमनी केली. लक्षात आपल्या आलं खरं आहे फक्त वैयक्तिक नाही बरं का, ह्या जगाचे, हे जग निर्माण झालं, हे जग चालतं आहे, हे जग नाहीसं होतं, ही सगळा हा जो जगाचा प्रवाह आहे, तो जगाचा प्रवाह पिंडाचा म्हणजे वैयक्तिक विचार केला तर आपला पण जीवन प्रवाह हा आपल्याला दिसत नाही आहे, परंतु जाणवतोय. न दिसणारी वाहती गंगा, आणि तिच्या स्मरणानं सुद्धा भगवंत असं म्हणतात, समर्थ आपल्याला असं सांगतायत की नुसतं स्मरण केलं, जसं गंगेचं स्मरण केलं आपल्याकडे लहानपणापासून आपल्या पिढीपर्यंत म्हणूया, की खरोखरच तांब्या अंगावर घेतला की गंगेची मुलाईच्या गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं करू, जणू की या सगळ्या नद्यांचं पाणी आंघोळीसाठी आपल्याला आलेलं आहे. असा एक पवित्र भाव स्नान करताना त्यांच्या सगळ्यांच्या स्मरणाने करायचा, अशी एक पद्धत रिवाज आपल्याकडे होता. ते जसं आहे तसं ते म्हणतात की आपण आपल्या जीवन प्रवाहाला असं पवित्र करून टाकायचं, मानायचं की अरे वा काय छान, सकाळी उठलं ना की अरे वा छान, भगवंतांनी आज आपल्याला जागडले, आज काहीतरी आपण विशेष करणार आहोत, असं एक ठरवून पावित्र्य मनामध्ये आणायचं. प्रत्येकाने अगदी म्हणजे खरा त्याचा रोकडा अनुभव घ्यायचा की रोज एकदा चला सकाळ झाली, आता आपण काहीतरी विशेष करणार आहोत, काहीतरी छान आपल्याकडून काम झालं पाहिजे, ठरवलेल्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, घेऊन पाहायचं, असं करून पाहायचं. आणि सकाळीच उठून आपण अडसावलं, आता अगदी बोर झालं, काय गरम होत आहे किंवा काय थंडी लागते, मग काहीच होणार नाही. त्यामुळे आपण ना हा अनुभव घेऊन बघायचा, करून बघायचं, काय नेमकं होतं आपल्याला कळेल. आता ही जी नदी आहे, ही नदी मगाशी म्हटलं की निश्चल अशा पर्वतातून, तर पर्वत निश्चलच आहे ना, हा हिमालय जरी झाला तरी तो काय हलत नाही आहे, त्यामुळे आपण म्हणूया निश्चल पर्वतातूनच उगम पावते. ही जी काही परब्रह्मातून मूळमाया नदी आली आहे आणि ती काही आपल्याला दिसत नाही आहे, बरोबर आहे, पण ती ना जशी गंगा नदी खाली डोकं म्हणजे कुठली नदी पर्वतात उगम पावते आणि खाली वाहत जाते, त्या खाली डोकं ती तुफान वेगाने जोरात वाहत जाते, तिला थांबायचं नाही आहे. तिचा ओघ प्रवाह जो सुरू झालेला आहे तर ती वरून खाली, उंचीवरून खाली अशी सतत 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 वाहते, तिला विश्रांती नाही आहे. पण तिचं कार्य आपल्याला दिसतं. अगदी तद्वतच या ब्रह्माकडून आलेली मूळमाया ही सतत कार्यरत असते. तिचं कार्य आपल्याला ती दिसत नाही, मूळमाया दिसत नाही आहे, ब्रह्माकडून आली असं आपण वर्णन ऐकतोय, संत सांगतायत, आपण विश्वास ठेवला आहे, पण आपल्याला तिचं कार्य दिसत आहे, तिचं मूळ रूप दिसत नाही आहे, त्या अनुभवाला येत नाही आहे, परंतु तिचं कार्य दिसत आहे. दृश्य जग दिसत आहे ना, ते तिचं कार्य आहे, तर ते दिसत आहे. अगदी तसंच आहे. आपण गंगासारखं म्हटलं, आपल्याकडे सुद्धा महाबळेश्वरला पंचनद्यांचा उगम झाला आहे, क्षेत्र महाबळेश्वरच्या ठिकाणी आपल्याला ते दिसतं. आणि मग खरंच त्या वेळेला कोयना आणि कृष्णा वगैरेवरती जातात, सावित्री खाली महाडकडे येते, तर असं त्या नद्या वेगवेगळ्या ठिकाणी जसा ओघ मिळेल तसं वाहत जातात, तशी तशी त्यांना नावं दिसतात. त्यांचे जे काही प्रवास आहे त्या प्रवासातल्या दृश्य गोष्टी आपल्याला दिसतात, बाकी आपल्याला कळत नाही. आणि ह्यात ब्रह्मा आणि मूळमाया यातलं तर आपल्याला काहीच अनुभवायला येत नाही. आता ही नदी जोराला वाहू लागली की आत्ता जे आपण 3 ते 7 ओव्यातल्या मार्गातल्या अनेक प्रकार आणि त्यांची नावं पाहिली, किती किती धारा, किती किती येणाऱ्या अडचणी, येणारे दगड, धोंडे, भोवरे, उकळ्या वगैरे वगैरेचं वर्णन पाहिलं.
आता विज्ञानाने काही काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. जसं मगाशी आपण त्या उकळ्यांचं पाहिलं की एवढं मोठं बर्फाच्छादित सगळीकडे थंडगार पाणी असताना सुद्धा पटकन गरम पाण्याचा एखादा झरा मिळतो आणि त्याला म्हणजे सगळं छान जीवन प्रवाह चाललेला आहे आणि मधूनच काहीतरी असं घडतं असं दिसतं. आता विज्ञान सांगतं की काही नाही, ते तो जो प्रवाह जिथून येतो तिथे सगळा आजूबाजूला सल्फरचा दगड असतो आणि त्या सल्फरच्या दगडातून येणारं पाणी असल्यामुळे ते गरम होतं असं विज्ञानाने सांगितलेलं आहे. त्यामुळे का हे होतं याचं कारण आपल्याला कळलेलं आहे. आता आपण विचार करूया, म्हणजे हे उदाहरण म्हणूनच फक्त एक घ्यायचं आहे आपल्याला की आपण ज्याला उकळ्या म्हटलं म्हणजे राग म्हटलं. आता त्या रागाकडे जसं उकळ्याकडे पाहिलं की आपल्याला कळलं की विज्ञानाने सिद्ध केलं की सल्फरच्या दगडातून वाहत आलेल्या पाण्यामुळे तिथे जेव्हा पाणी येतं तेव्हा ते पाणी असं गरम येतं, उकळ्या फुटतात त्याला आणि त्या गरम पाण्याचा अनुभव आपण घेतो. तसं सगळा छान जीवनप्रवाह चालला आहे आणि माणूस रागावला, क्रोधाविष्टित झाला. मग त्याचं कारण आपण शोधलं, का बरं राग आला? तर आपल्याला त्याचं कारण कळलं तर मग त्या रागाबद्दल आपण जसं इथे पाणी असं गरम का, तसं तो का रागावला हे आपल्याला कळू शकतं. एक उदाहरण पण फक्त आपण हे घेणार आहोत. पण 3 ते 7 ओव्यांमध्ये ह्या नदीचा प्रवाह सुरू झाल्यापासून समुद्राला मिळेपर्यंत काय काय गोष्टी घडतात त्याचं वर्णन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. काही अनुभव चांगले असतात, सुखद असतात, काही अनुभव दुःखद असतात, वाईट वाटणारे असतात, काही मान अपमान, यश अपयश सगळ्या गोष्टी असतात. तसंच आहे ही जी मूळ माया म्हणजे माया नदी आहे ना, या माया नदीचा आपला जीवन प्रवाह कधी आनंददायी, कधी त्रासदायक, कधी काही अडचणी, कधी दगडधोंडे वाटेमध्ये सुखदुःख सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये येतातच. कधी पाण्यावर काही कचरा दिसेल, कधी पाणी छान निर्मळ वाहेल, या सगळ्या गोष्टी आपण आत्ता पाहिल्या. छान आपल्याला तरी मला तो भाग त्या याच्यातला फार आवडला म्हणून मुद्दाम तुमच्यासमोर मांडला की नदीतल्या सगळ्याचं वर्णन त्यांनी आपल्या स्वभावाशी कसं लावून घेतलं ते आपल्याला कळेल. काठाजवळची, पाण्याच्या दोन्ही बाजूच्या काठाजवळची जी जमीन असते ती फार सुपीक, एक तर मऊ असते आणि सुपीक असते आणि त्याच्यामधून आपोआपच धनधान्य विपुल सगळी समृद्धी दिसते. माया नदीच्या प्रवाहातही अनेक जीव असे वाहत येतात. जसं आपण प्रत्यक्ष नदीच्या मधून काही जीवजंतू वाहून जातात असं म्हणतो प्रवाहाबरोबर, तसं या माया नदीच्या प्रवाहात अनेक जीव वाहत जातात, नाश पावतात. काही थोडे जीव मोठ्या हिमतीनं, मगाशी मी म्हटलं तसं प्रवाहाच्या उलट दिशेने पण पोहताना दिसतात, त्यांना ब्रह्मदर्शन होतं. माया म्हणजे काय, ही मूळ माया म्हणजे काय, कुठून आली, मग हा परब्रह्म म्हणजे काय, तिथपर्यंत जाता येतं. पण बरेच सारे जे असतात ते प्रवाहाबरोबर जातात. ते काही न दिसणारं हे परब्रह्म काय आहे, मूळ माया काय आहे, माया नदी म्हणजे काय आहे, हे काही बघायच्या भानगडीत पडत नाहीत. पण असे जे प्रवाहाबरोबर वाहणारी जी मंडळी असतात, कधी कधी असं होतं ती काही भोवऱ्यात अडकतात. याचा अर्थ भोवऱ्यात अडकतात म्हणजे काय, अशा काही याच्यावर अडचणीत येतात की काही जीव आपण निरनिराळ्या योनी म्हणतो तसं नीच योनीमध्ये असतात, पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात सापडतात. काही स्वार्थी जीव असतात, ते पण अशी जन्ममृत्यूच्या कचाट्यात सापडतात. काही जीव वाटेत येणाऱ्या दगडांवर आपटतात, काही जीव चिरडले जातात. बघा, 2 प्रकारांनी आपण विचार केला. मगाशी असा जीवन प्रवाह म्हटलं, आपल्या आपल्या जीवनात येणारे अडथळे ह्या नदीच्या ह्याला लावले. आता आपण संबंध सगळ्या मानवजातीचा किंवा सगळ्या जीवांचा, 84 लक्ष जीवांचा विचार करतोय. तो पण एक जीवन प्रवाह आहे आणि तो पण असा उगमापासून समुद्रापर्यंत प्रवास करतोय. तर त्यांचं काय घडतं, तर असं जेव्हा 84 लक्ष योनीतले जीव असं ह्या प्रवाहाबरोबर वाहत असतात, त्यातले काही जीव कसे प्रवाहपतीत होतात, कसे चिरडले जातात, कुठे कधी दगडावर आपटतात, कधी कधी काहींच्या नाकातोंडात पाणी जातं. याचा अर्थ काही जीव असे दृश्य जगाच्या मागे लागणारे असतात, ते बिचारे असे संपतात वाटेमध्येच. काही अहंकाराने उन्मत्त होतात, काही तसे वाया जातात. असं 9व्या ओवीमध्ये काही काही जीवांचं काय होतं याचं वर्णन केलं. 3 ते 7 ओव्यांमध्ये आपण पाहिलं अडथळे कसे कसे येतात त्याचं वर्णन केलं. 9व्यामध्ये त्यांनी असं म्हटलं, 8व्यापासूनच, एक ते वाहतची गेले, एक वळशामध्ये पडिले, एक साकळीत अडकले, अधोमुख,
एक आपट आपटोच गेले, एक चिरड चिरडूच गेले, किती एकटे फुगले पाणी भरले. म्हणजे आता सगळ्या आपल्या जगातल्या सगळ्या 84 लक्ष जीवांचा विचार केला तर हे अशा पद्धतीने ते प्रवाह पतित होतात आणि अडकतात आणि निरनिराळ्या गोष्टी त्यात तोंडावं लागतं. जे जीव असे ब्रह्मदर्शनापर्यंत पोचले, मग अशी म्हटलं तसं की जे प्रवाहाच्या उलट जायची हिंमत ज्यांनी दाखवली आणि ते ब्रह्मदर्शनापर्यंत पोचले, प्रवाहाविरुद्ध गेले, त्यांना त्यांच्या दर्शनात त्यांनी पवित्र झाले. खरंच आहे, गंगोत्रीला जाणारे तर असतातच पवित्र, पण गंगोत्रीपासून गोमुखापर्यंत प्रवास करणारे आणखीन गोमुखाच्याही पलीकडे जाऊन कुठूनही मुळं माया आली, माया नदी आली कुठूनही पाहणारं, जे अदृश्य वाटणारं, जे ब्रह्मापर्यंत पोचतात त्यांचं वर्णन काय करावं, ते आणखीनच पवित्र. याचा अर्थ असा आहे की सूक्ष्माकडून स्थूलाकडे धाव घेणं हा मायेचा स्वभाव आहे, वरून खाली येणं हा स्वभाव आहे. पण विरुद्ध जायचं, हिंमत दाखवून जायचं आणि तिथे काहीतरी तो माणूस खरा बलवान म्हणायचा, कारण तो उलट दिशेला प्रवास करतो आहे. असा जो शक्ती दाखवणारा आहे, असा जो हिंमत दाखवणारा आहे, तो काय करतो, स्थूलाकडून सूक्ष्माकडे जातो आहे आणि मग सूक्ष्मात शिरता शिरता अगदी पार निश्चल ब्रह्मापर्यंत, ब्रह्मदर्शनापर्यंत जातो. इथे सगळी देवतांची स्थान आहेत. माणूस अंतर्मुख होऊन गेला, असा प्रवाहाच्या विरुद्ध गेला, हिंमत दाखवली की तो सूक्ष्मात शिरतो. मग आपल्याला अनेक देवदेवतांचं दर्शन होतं. उगमापाशीचं जे पाणी असतं ना, ते अतिशय निर्मळ असतं, हे तर आहेच. मग गंगेचा ओघाचं बघितलं तर आपल्याला कळेल की ती खाली व्हायला आली की गंगोत्रीपासून पुढे जे काही त्या प्रवाहामध्ये सगळं मिळून जातं, त्यामुळे पाण्याचं स्वाभाविकच निर्मलत्व कमी होतं. पण उगमापाशी ते पाणी आणखीन निर्मळ असतं. आता तो नंतर चंचल प्रवाह होतो आणि त्यामुळे त्याचं हे घडतं, परंतु मुळाशी तसं नसतं. आणि म्हणून तिथे ना आपो नारायण असं म्हटलं आहे. आपो म्हणजे पाणी, तर तसं आपो नारायण परमेश्वराचं नाव घेतलं आहे असं ते त्याला म्हटलं जातं. खरोखर ही जी आहे ती मूळ माया ब्रह्मस्वरूप आहे, पवित्र आहे, निर्मळ आहे, भेदरहित आहे. ब्रह्मदेव म्हणजे परब्रह्म परमात्मा मूळ माया. आता इथपर्यंत काहीच प्रश्न नाही, सगळं छानच आहे. पुढेच सगळा प्रश्न आहे. ही मूळ मायारूपी नदी ही विश्वामध्ये जेव्हा पसरते, सगळीकडे तिचा जेव्हा आपल्याला प्रभाव दिसतो आणि त्यावेळेला मग पुढे 13 ते 18 ओव्यांमध्ये तिचं वर्णन केलं आहे. आता ते समजून घ्यायचं वर्णन. रूपक तर आपल्याला कळलं, रूपक नदीचं घेतलं आहे. जीवनप्रवाह किंवा या संबंध विश्वाचा प्रवाह आणि नदीचा प्रवाह याच्यामधल्या ज्या समान गोष्टी आहेत त्याचा विचार केला. आता ही जी आहे ही नदी सतत वाहत आहे, हे तर आहेच. आपण जर आपल्या कुळाचा विचार केला, आपल्या वंशाचा विचार केला, तर आपल्याला माहिती असल्यापर्यंत आपण जाऊ आपले वडील, आपले आजोबा, आपले पणजोबा, फार तर आजोबांकडून ऐकलं असेल तर आणखीन एखाद पिढी आधी, असं सगळं आपण. पण याचा अर्थ आणखीन किती किती मागे जाऊ शकू. त्यामुळे हे असं विश्व कित्येक वर्ष चालत आलेलं आहे. आपल्याला काही सगळ्यांना त्याचा ठांग लागणं शक्य नाही आहे. त्यामुळे हे सतत वाहत आहे, सतत वाहत आहे. तिन्ही लोकांमध्ये वाहत आहे, म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ सगळीकडे चालू आहे. कारण येणं, असणं आणि जाणं हे सातत्यानं चालू आहे. ती जी काही आहे सूक्ष्म गोष्ट ती मूळ माया, सूक्ष्म असं म्हटलं आहे. आकाशातही वाहती आहे, म्हणजे आता स्वर्गमृत्यू पाताळ विचार केला म्हणून आपली सगळीकडे ती वाहते आहे असं दिसेल. ही माया सगळीकडे वाहती आहे, स्वर्गमृत्यू पाताळ सगळीकडे गेलं तरी आहे. आता मूळ तिचं शोधायला ती पलीकडे, आकाशाच्याही पलीकडे मूळ आहे. खाली वर सगळ्या दिशांना 8 दिशांना सगळीकडे ती आहे, कुठे नाही असं नाहीच. म्हणजे या सगळ्या ठिकाणी तिचा हा सगळा प्रवाह फिरतो आहे. आता परब्रह्माप्रमाणे शुद्ध आहे, त्याच्यातूनच ती निर्माण झालेली आहे, हे तर आपल्याला पटलं. ईश्वरासारखीच आपण तिला मानतो, ज्ञानी लोक पण तिला ईश्वर मानतात. ईश्वराप्रमाणेच सर्वव्यापी, सर्वांवर सत्ता गाजवणारी अशी ती आहे. तिच्यामुळे सगळ्या ईश्वराची निर्मिती झालेली आहे. ईश्वर स्वरूप अशी मुळे ज्यांनी निर्माण केलेलं आहे, त्यामुळे ती ईश्वर स्वरूपच आहे. ईश्वरानेच तिला निर्माण केलेलं आहे. आता जर असं हे केलं तर आपल्या लक्षात येईल. पुन्हा एक माऊलींसारखं उदाहरण म्हणून दृष्टांत म्हणून घेतलं आहे की समजा आपण म्हटलं की असंख्य भांडी आहेत, वेगवेगळ्या आकाराचे आहेत आणि त्या सगळ्यांमध्ये पाणी भरून ठेवलं. काही भांड्यातली मातीची भांडी आहेत, काही भांड्यातलं पाणी पाझरून जाईल, काही भांड्यातून
पाणी इव्हॅपोरेट होऊन जाईल, काही भांड्यातलं पाणी वापरलं जाईल समजा. हे जसं आपण त्या भांड्यांच्या पाण्याचं वर्णन करू शकू, तसं आपण म्हणजे सगळे जीव जे आहेत ना ह्या पृथ्वीवरती जन्माला आलेले, हे म्हणजे तसं म्हटलं तर भांडीच आहोत. म्हणजे हे प्राणी जे सगळे आहेत ते भांडीच आहोत. मग पाणी हे म्हणजे काय, भांडं आणि भांड्यातलं पाणी हे आपल्याला कळलं. तसं हे जे सगळे प्राणी आहेत, हे प्राणी म्हणजे जर भांडी असेल तर पाणी म्हणजे पाणी म्हणजे मूळ माया. पाणी पाझरतं म्हणजे काय होतं, ती मूळ माया नाहीशी होते, कमी कमी होते, नाहीशी होते म्हणजे त्यातलं कमी होते. आत्मज्ञानी माणसाबाबतीत हे सगळं कळून येतं. सामान्य माणसाला नाही. सामान्य माणसं प्रपंचामध्ये गुरफटलेली असतात, त्यांना काही एवढा विचार करायला वेळ नसतो. जसं ज्या प्रकारचं भांडं असेल त्याची त्याची स्वाभाविकच तसं तसं त्याचं पाणी असतं. म्हणजे पाण्याची चव जर बघायला गेलं तर कसं, तर भांड्याप्रमाणे असतं. सगळ्यांच्यामध्ये ते ईश्वर रूप आहे, ती माया आहे. ती माया ज्या भांड्यात आहे तशी तिची चव असते. म्हणून आपण पाण्याचा अर्थ घेतला की भांड्यामधलं पाणी, मातीच्या भांड्यातल्या पाण्याला थोडासा मातीचा छान सुगंध येतो. आपण माठातलं पाणी पिताना पण मातीचा वास येतो आहे, छान वास येतो आहे, त्या पाण्याला त्याचा वास येतो. तर ज्या प्रकारचं भांडं आहे त्या प्रकारच्या त्या भांड्याची चव त्या पाण्याला लागते. एखाद्या भांड्यामध्ये आधी समजा काही वस्तू कडू केली असेल किंवा गोड केली असेल, त्या तिखट तुरट काय आंबट केलं असेल, तर नंतर पाणी भरून ठेवलं तर त्या पदार्थाचा स्वाद त्या पाण्याला येतो. तसं ह्या मायेचं आहे. माया ही आतमध्ये आहे, म्हणजे ईश्वर शक्ती जी आहे ती आतमध्ये आहे. ती ईश्वर शक्ती त्या माणसाच्यामुळे तशी दिसते. आता म्हटलं तर ती काय आहे, ते परब्रह्मच आहे ना. पण तसं जरी असलं तरी ज्या भांड्यात ज्या व्यक्तीमध्ये ती आहे त्या व्यक्तीच्या स्वभावाचा परिणाम होतो. म्हटलं तिला चित शक्ती, पण सत्वगुणी माणसामध्ये ती शक्ती आहे. ती कशी आहे, तर गोड बोलणारी आहे, गोड स्वभाव आहे, सगळं म्हणजे तिचं जे व्यक्त रूप आहे ते चांगलंच असणार. पण रजोगुणी माणूस आहे तर त्याच्यातली जी चिदवृत्ती आहे ती तशी तशी विकार धारण करून येणार. तमोगुणी असेल तर तिच्यामधली जी चितशक्ती आहे म्हणजे ती माया आहे, ते ईश्वर रूप आहे, ते असं कदाचित कठोर शब्दाने दुष्टपणाने आपल्याला दिसणार. भांडं कसं आहे तसं भांड्यातलं पाणी म्हणजे ही चितशक्ती असणार आहे, असा विचार आपल्याला पुढे समर्थ करायला सांगणार आहे. आता चांगलं काय वाईट काय आपल्याला कळतं, तर आपलं भांडं लख्ख राहील, चांगलं राहील, स्वच्छ राहील असा परिणाम आपण करायला असा प्रयत्न आपण करायला हवा. म्हणजे ज्या पदार्थाशी संबंध येतो, नेहमी उदाहरण आपलं देतात की समजा ऊस लावला एखाद्या शेतामध्ये आणि त्या ऊसाला पाणी घातलेलं आहे. आता ते पाणी ऊसामध्ये येतं. आपण जेव्हा ऊसाचा रस पितो तेव्हा त्या ऊसाच्या रसामधलं पाणी जे आहे, जलाचा जो अंश आहे तो गोड लागतो. गुलाबाचं असेल तर त्या गुलाबाच्या शेतातलं पाणी सुगंधित असतं. पण त्याच्याच ऐवजी समजा गटारातलं पाणी आहे तर ते दुर्गंधीयुक्त असतं. पाण्याला मुळातलं काही आहे. तसं ही जी चितशक्ती आहे, ईश्वराची शक्ती आहे, ती ईश्वर शक्ती ज्या भांड्यात आहे म्हणजे ज्या जीवामध्ये आहे तिच्या वृत्तीचा परिणाम आपल्याला दिसतो. त्यामुळे ऊस आहे का गुलाब आहे का गटारातलं पाणी आहे दुर्गंधी, ते सगळं आपल्याला कळेल. गुणी माणूस असेल तर त्याचे गुण आपल्याला दिसतात. दुष्ट असेल, अवगुणी असेल, अवगुण त्याचे आपल्याला दिसतात. म्हणजे हा चितशक्तीचा जो महिमा आहे, या चितशक्तीचा महिमा कळण्यासाठी आपल्याला तिची कृपा असायला हवी. तिला आपल्याला ओळखता यायला पाहिजे. आपलं भांडं तसं स्वच्छ असायला पाहिजे. म्हणजे मग ती शक्ती गुणांच्या गुणीच आपल्याला दिसेल. ही जी मुळ माया आहे तिचा अंमल सगळ्या जगावर आहे, सगळ्या विश्वावर. म्हणजे चराचरामधल्या फक्त असं नाही म्हटलं की 84 लक्ष योनींचाच विचार, सगळ्या चराचरातल्या जीव निर्जीव सजीव सगळ्या गोष्टींवरती आहे, सगळ्या विश्वावर तिची हुकमत आहे. सगळं जे काही चाललेलं आहे ते तिच्या कृपेनं चाललेलं आहे असा विचार करून त्यातलं चांगलं वाईट असा सगळा विचार आपल्याला करायला हवा. सार ज्याला म्हणतो ते निवडायला हवं. एक आहे तिच्या जर मनात आलं तर माणसाला तिचं स्वरूप आकलन होतं. 19वी ओवी आहे. नेमकं
यामध्ये म्हणजे आत्ता आपण काय पाहिलं की जसं वस्तू म्हणजे जसं पाणी कसं तर ज्या भांड्यात असेल त्याप्रमाणे ते पाणी, ती चीजवस्तू कशी तर ज्या ह्याच्यामध्ये ज्याची वृत्ती असेल तशी तिची वृत्तो. 19व्या ओळीमध्ये समर्थ मात्र आपल्याला सांगतात, कोणी अवगुणी मिळे ज्याचे त्यापरी निवळे, त्या उदकाचा महिमा न कळे उदके वेळ. आता याचा अर्थ काय, सारासार निवडून दाखवतो, चांगलं काय वाईट काय आपल्याला कळतं. तीच अनुभवाची खूण आहे खरं म्हणजे. पण तिच्या मनात आलं तरच माणसाला तिचं स्वरूप आकलन होतं. त्याला ओळखलं, त्या आत असणाऱ्या शक्तीला ओळखलं तरच माणसाला काय चांगलं काय वाईट खरं म्हणजे कळतं. आधी कळलेलं असतं, सार काय ते कळतं, पण तसं वर्तणूक होत नाही. पण त्या ईश्वराची ओळख झाली की माणूस गैर वागणारच असं आपल्याला कळेल. आता ही जी माया नदी आहे, नदीचं रूप घेतल्यामुळे आपण असं म्हणू की या माया नदीमध्ये अथांग पाणी आहे, म्हणजे अनंत जीव आहेत. आता ती नदी आहे की काय नेमकं आहे कळत नाही. कितीतरी माणसं या नदीच्या पाण्यात वस्ती करून राहत आहेत, या नदीच्या पाण्यावर राहत आहेत. काही ठिकाणी कसं असतं, सरोवर जी असतात ना ती कशी स्थिर असतात, म्हणजे त्याला मर्यादा, तळं सरोवर विहीर याला मर्यादा असते. नदी तसं नदी वाहत आहे त्यामुळे ती अस्थिर आहे. तसं आहे की दृश्यविश्व आहे ना, त्या दृश्यविश्वाचा आपण विचार केला की दृश्यविश्व स्थिर आहे, पण ते विश्व एवढं अपरंपार भरलेलं आहे की त्यातून बाहेर पडण्यासाठी माणूस काही प्रयत्नच करत नाही. काय चाललंय ते चालू दे असा माणूस विचार करतो आणि म्हणून फसतो. नाहीतर चाललेलं आहे तसं चालून द्यायचं, मग माणसा फसतो. 20व्या ओळीमध्ये बरोबर समर्थाने हेच पकडलं. समर्थाला उदक वाहे अपरंपार, न कळे नदी की सरोवर. त्या उदकाला काय कळतंय नाही कळत. पण जळ वास करून नर राहिले कित्येक. काय होतं की त्यातून मुळे प्रयत्नच करत नाही माणूस बाहेर पडण्याचा आणि म्हणून तो अडकतो. जर का चांगलं काय वाईट काय कळलं आहे आणि ह्या सगळ्यातून आपल्याला बाहेर पडायचा प्रयत्न केला तर पडता येईल. 21 आणि 22 या 2 ओव्यांमध्ये जाणती मंडळी असतात, जाणते पुरुष काय असतात, ते काय करतात तर ते सुरुवातीला आपण पाहिलं प्रवाहाच्या उलट दिशेनं पोहतात, अगदी उगमापर्यंत जातात, नव्हे उगमाच्या पलीकडे पण जातात. आणि मग उगमाच्या पलीकडे गेल्यावर जेव्हा मागे वळून पाहिलं जातं तेव्हा असं लक्षात येतं की ह्या माया नदीचं पाणी संपूर्ण आटलंच आहे, काही नाही आहे मागे. माणूस जेव्हा आता कल्पना करा जरा क्षणभर नदी वगैरे विसरून जाऊया, परब्रह्मापर्यंत पोचलेला ज्ञानी झालेला जो आहे त्या ज्ञानी झालेल्याने माणूसच आहे तो. दृश्य जगातला तुमच्या आमच्यासारखाच आहे, पण या संतांनी या ज्ञानीने मागे वळून पाहिल्यासाठी काय या दृश्य जगात आहे, काही नाही आहे, हे सगळं नश्वर आहे, हे सगळं नाहीसं होणार आहे, ह्यात अडकण्याचं की कारण नाही असं त्याला बरोबर कळतं. म्हणजे कळलेलं असतं म्हणून तो तिथपर्यंत पोचतो. आणि मागे वळून पाहिलं की असं लक्षात येतं की हे सगळं पाणी आटून गेलेलं आहे, काही नाही आहे. आपल्याला वाटत होतं प्रवाह आहेत, दगड आहेत, उकळ्या आहेत, खडक आहेत, कचरा लोटलेला आहे, वरून खाली धावते पाणी, काय 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 आपण वरनं पाहिले, पण हे काहीच नाही आहे. केव्हा कळतं, अंतर्मुख झालं, उलट दिशेने प्रवाह सुरू केला, मुळापर्यंत गेलो, परब्रह्म म्हणजे काय कळलं, परमात्मा म्हणजे काय कळलं. ही जी वृत्ती आहे ती वृत्ती बदलण्याचं सगळं तिच्याजवळची वृत्तीजवळ कसं आहे. आणि मग हे जेव्हा कळतं तेव्हा माणूस वळून पाहिल्यावर कळतं की आहे हे दृश्य जगात काही अर्थ नाही आहे. वृत्ती अंतर्मुख करून असं जेव्हा सूक्ष्म माणूस जातं तेव्हा त्याला परब्रह्म म्हणजे काय ते कळतं. ही सगळी नदी ओलांडता येते, ब्रह्मस्वरूपा झालं. एक छान वृत्ती शून्य झाली या संसारा. आणि पुढे म्हटलंय संता घरी घेतला आम्ही ठारा. ही आमची वृत्ती शून्य, ह्या संसारामध्ये आमची वृत्ती शून्य केव्हा होते, हा संसार खरा नाही, हे दृश्य जग खरं नाही, या दृश्य जगात अडकण्याचं कारण नाही, आपण छान अलिप्तपणानं स्वतःला बाजूला घेता आलं पाहिजे. हे सगळं केव्हा जमतं, प्रवाहाविरुद्ध जाऊन आपण परब्रह्मापर्यंत पोचतो तेव्हा. पण हे केव्हा जमतं, संता घरी घेतला भार माझा, घेतला आम्ही ठारा. आम्ही जेव्हा संतांच्या घरी ठाण मांडूनच बसू, तिथे जेव्हा आम्हाला ठारा मिळेल तेव्हा आम्हाला हे कळेल. साधू संता मागणे हेची आता, प्रीती लागू गोविंद गुण गाता. या ईश्वराची, गोविंदाची, त्याचे गुण गाण्याची, संतांच्या घराची ओढ आम्हाला लागली
की मग आमची वृत्ती शून्य होईल. मग या दृश्य जगापासून आम्ही नक्कीच दूर जाऊ आणि मग आम्हाला खरं काय खोटं काय ते चांगलं कळेल. अशी पारमार्थिक माणसं जी असतात, आत्मज्ञानी होणारी जी माणसं असतात, ती अशी प्रवाहाविरुद्ध जायची हिंमत करतात. तिथेही असं आहे, इतका की प्रवास तो प्रवाहाविरुद्ध असणारा सहज सुलभ नाही आहे. त्या प्रवाहाच्या उलट जाताना दमछाक होते नव्हे. काही ज्या सिद्धी प्राप्त होतात त्या सिद्धीमध्ये माणूस अडकतो. इतकं काही सोपं नाही आहे प्रवाहाच्या विरुद्ध पोहून जाणं. दमछाक तर होतेच. म्हणजे आत्मज्ञानापर्यंत उंची गाठताना या दृश्य जगातल्या या सगळ्या गोष्टींवरती पडदा टाकून कुठेही मन न गुंतवता निघून जाणं अलिप्तपणानं, हा प्रवास मोठा खरोखरच कष्टदायक आहे. आणि मग तो प्रवास करताना समजा आपल्याला काही गोष्टी प्रवास सुलभ होण्यासाठी उपयोगी पडायला लागल्या, म्हणजे सिद्धी प्राप्त झाल्या, तर त्या सिद्धींमध्ये माणूस अडकतो. तर त्याचं पण वर्णन केलं आहे की काही काही देवदेवतांची स्थानं आपल्याला दिसतात, मग वाटेत स्वर्ग दिसतो, ब्रह्मभुवन दिसतात. आता या सगळ्या गोष्टी म्हणजे काय, त्या सिद्धी आहेत. प्रवास सुरू झाला आहे ना, परब्रह्मापर्यंत पोहोचायचं आहे ना, तर वाटेमध्ये म्हणजे नदीच्या उगमस्थानापासून गोमुख आणि आणखीन पुढे आपलं मूळ काय, मग तिथून पुढे आपण कुठून आलो, भगवंतांनी आपल्याला कशासाठी निर्माण केलं होतं, भगवंत कोण आहे, असं जेव्हा आपण उलटा प्रवास करायला जाऊ तेव्हा वाटेमध्ये अडचणीच्या काही गोष्टी, अडकण्याच्या काही गोष्टी येतात. त्या अडकण्याच्या गोष्टींच्याही पलीकडे गेलं तर मग आपल्याला याच्या पण पोचता येतं. आता पुन्हा प्रश्न निर्माण झाला की म्हटलं तर आत्ता जो विषय चाललेला आहे तो राजकारण, महंत असा सगळा चालला होता. नव्हे अगदी जेव्हा आपली झाली तेव्हा आपण सिद्धांताचा विचार केला, निरनिराळ्या. इतकंच कशाला, नावच मुळी दिलं होतं ते भीमदशक म्हणून या दशकाला दिलं होतं. आणि मग अचानकपणानं या चंचल नदीचं घेऊन म्हणजे सारखं सांगितलं, राजकारण म्हणजे काय सांगितलं, महंत म्हणजे काय सांगितलं, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि मग एकदम अचानक असं का वाटलं, तर याचं कारण आपल्या माणसाच्या जन्माचा मूळ हेतू काय आहे हा कळला पाहिजे. आणि म्हणून नुसतं चंचल नदी निरूपणाने समर्थ थांबणार नाही आहे. आता पुढल्या वेळेला अंतरात्मा विवरण करणार आहेत. म्हणजे आता उलट्या दिशेनं प्रवास करणाऱ्या साधकाला त्या सिद्धींच्याही पलीकडे तो गेला, परब्रह्मापर्यंत पोचला. ईश्वर म्हणजे काय तितकीपर्यंत गेलं, सारं कळलं. आता हा जो अंतरात्मा आहे, हा अंतरात्मा कसा आहे, परमात्मा वस्तूचा विचार करताना ज्या काही पायऱ्या आहेत त्या सगळ्या पायऱ्या समर्थ आपल्याला पुढल्या समासात सांगणार आहे. असं एक फार सुंदर चंचल नदीचं रूपक घेऊन हा समाज समर्थाने केला आहे. दिसायला 22च ओव्या आहेत, पण मग अशी अगदी सुरुवात करताना मी अनंतराव रामदास यांचा उल्लेख केला आणि दासायन या नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं. त्या अनंतराव रामदासींनी हे जे नदीचं वर्णन केलं ते आपल्याला हा समाज समजून घेण्यासाठी चांगलं उपयोगी पडतं. काय असतं की दृश्य गोष्टी पटकन कळतात आणि मग आपल्याला ते आवडलं की अरे हां, हे आम्हाला माहिती आहे की नदी उगम पावल्यापासून समुद्राला जाईपर्यंत वाटेमध्ये काय 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 होतं. अगदी तसाच आपला जीवनप्रवाहच आहे आणि ह्या जीवनप्रवाहात अशा अशा गोष्टी येतात. संबंध विश्वाचा विचार केला तर विश्वाचा जीवनप्रवाह पण असाच आहे. सगळ्यांच्या बाबतीत तसंच आहे. मग काय करायला पाहिजे, जसं वाहेल तसं वाहू द्यायचं का नाही. मग आपण कुठे आपलं मूळ आहे ते शोधायला जायचं आणि ते शोधताना जरी किती अडचणी आल्या, किती दमछाक झाली, प्रवाहाविरुद्ध पोहताना किती जरी आपण थकलो तरी देखील मुळापर्यंत जायचं. अनेक वाटेमध्ये काही अशा गोष्टी मिळतील की आपण पुन्हा प्रवाहात जाऊ की काय, तर तसं न करता मुळापर्यंत पोचायचं, ईश्वरापर्यंत पोचायचं आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं. हा विचार समर्थांनी त्या महंतापुढे मांडला की महंतांनी करायच्या कामाने महंतांनी मिळवायचं आहे काय, तर हे करायचं आहे आपल्याला, असा विचार केला आहे. असा समर्थाने या समासात विषय मांडला आणि आता पुढल्या वेळेला अंतरात्माचं विवरण समर्थ करणार आहेत. तो भाग आपण शुक्रवारी बुधवारी पाहूया. धन्यवाद. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य करणी पडो, स्वदेश हित रक्षणाविण दुजी कथा नावडो, तुझ्या समय्या मुची तनुही देश काजी पडो.
जय जय रघुवीर समर्थ.